नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शेखर दुबैया यांचा मुलगा आकाश दुबैया याची निर्घृण हत्या करण्यात आली. श्रीरामपुरातील संघटित गुन्हेगारीचा हा बळी ठरला. श्रीरामपूरमध्ये राजकीय आशीर्वादामुळे फोफावलेल्या संघटित गुन्हेगारीच्या निषेधार्थ तसेच या गुन्हेगारीचे श्रीरामपूर शहरातून तसेच तालुक्यातून समूळ उच्चाटन होण्यासाठी श्रीरामपुरातील सर्व नागरिकांनी 3 दिवस श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक दिली. श्रीरामपूरकरांनी तिसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन जवळील मारुती मंदिरापासून ते भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा मेन रोड शिवाजी रोड असा जाऊन नेहरू मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेला असता त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पतित पावन संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील मुत्ता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आम्ही पुढे तुम्हाला दाखवित आहोत. असं वाटतंय काय परिस्थिती झाली आहे श्रीरामपूरकरांची, कशा वातावरणात जगता येतो? श्रीरामपूरमध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे हे दुर्दैव आहे. दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे. आणि आज आपण जर संख्या पाहिली तर सगळे हिंदूच या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत बहुतांश. मग जर हिंदू हिताचं रक्षण झालं असतं तर एवढे हिंदू विरोधात उतरले नसते ना. मग शासनाने पण याची कुठेतरी, आणि आज परिस्थिती अशी आहे आमच्या माहितीप्रमाणे हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे. मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली हा सगळा नंगानाच इथं चाललेला आहे. हिंदू रक्षण आपण सर्व श्रीरामपूरकर एकत्र आलेलो आहोत गुन्हेगारीच्या विरोधात. दुर्दैवानं मला मान्य करायला काही लाज वाटत नाही. हा भस्मासूर उभं करण्यात आमचाही हातभार आहेच हे मी जाहीरपणे मान्य करतो. परंतु जेव्हा लक्षात यायला लागलं की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून पोलिसांवर दबाव आणून स्वतःचं गुन्हेगारी साम्राज्य उभं करण्याचा हा प्रयत्न सगळा झालाय, तेव्हा आम्ही जे 1 महिन्यापासून जवळपास प्रकाश चित्ते आणि मी या संदर्भामध्ये ज्यांच्या भेटी घ्यायच्या, आज या मोर्चामध्ये सर्व हिंदू लोक एकत्र आलेले आहेत. पक्षाचे जोडे सर्वांनी बाजूला ठेवलेले आहेत आणि हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली स्वतःचा धंदा करणारे गुन्हेगारी चालवणारे यांचे पोलीस 40% श्रीरामपूर पोलीस स्टेशनला पोलीस यांचे खबरे आहेत. मी नवीन एसपी साहेब आलेले आहेत, त्यांना विनंती करतो, त्यांच्या सगळं लक्षात आलेलं आहे, आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. एसपी साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जोडे बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, त्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत. आणि श्रीरामपूरच्या शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून दिलं आहे. तेव्हा माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे श्रीरामपूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे. परंतु नवीन एसपी आलेले आहेत, मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हेही मला माहिती आहे. त्यांनी तो सुधारून लावला हेही मला माहिती आहे. आणि हीच अपेक्षा एसपी तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मुंडे काय करू शकतो, एक तुकाराम मुंडेंनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करू द्या, पण ही जनता तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. या श्रीरामपूरमध्ये जनता पोलिसांच्या समर्थनाच्या रस्त्यावर सुद्धा उतरलेली आहे आणि तुमच्याही समर्थनात उतरेल.
फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये बसलेले या गुन्हेगारांचे 40% पोलीस जे हस्तक आहेत त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो, ते आधी काढा. कारण इथं फिर्याद द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आला तुमच्यावर, लगेच त्याच्यावरती दावा आणलं सुरू होऊन जातं. अशी परिस्थिती आहे. आणि श्रीरामपूरकरांचं विशेष अभिनंदन बी करतो या निमित्तानं की गेली 4 दिवस आपापले व्यवहार बंद ठेवून आपण इथे एकत्र आलेलो आहात, पक्षविरहित एकत्र आलेलो आहात. इथं परिस्थिती अशी आहे की इथे उत्पन्नाचं साधन आता राहिलेलं नाहीये. काही व्यापारी जर पालायन करायला लागले, व्यापार जर बंद झाला तर इथं काही राहणार नाही. परंतु आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आपण सर्वजण इथं पक्षीय भेद विसरून 4 दिवस हे आंदोलन चालवलंय हव्यापणे. तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटितपणा हा आपल्यामध्ये असू द्या. आणि गाव करील ते राव काय करील, राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा. अशा संघटित राहा हे या निमित्तानं विनंती करतो. एसपी साहेबांनाही विनंती करतो की साहेब, जनतेचा तुमच्यावरती आता खूप विश्वास आहे, तेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळाल आणि गुन्हेगारांचा मुसक्या आवडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढील बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.